हाय, हॅलो, नमस्कार. मी काजल परत एकदा सर्वांचं आपल्या आजच्या छोट्याशा व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर आजच्या व्हिडिओमध्ये 5 महिन्यापासून ते 1 ते 1.5 वर्षाच्या बाळाला बसेल असं जे टोपडं आहे ते कसं शिवायचं साडीपासून अगदी पारंपरिक पद्धतीचं, म्हणजे जी रिबीन वगैरे असते ती रिबीन वगैरे लावून तेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. त्यासाठी मी इथं काय केलं आहे, एक कपडा घेतला आहे 8 बाय 16चा, म्हणजे 8 रुंदी आणि लांबी जी आहे ना 16 आहे. 8 बाय 16चा 2 कपडे इथं कट करून घ्यायचे. त्यानंतर काय करायचं, एक सरळ ठेवायचा, त्याच्यावरती दुसरा उलटा ठेवायचा आणि काय करायचं, तिन्ही साईडला आपल्याला साईडनी शिलाई देऊन घ्यायचे. तर बघा, एका साईडने आपल्याला इथं शिलाई द्यायला सुरुवात करायचं आणि मग दुसऱ्या साईडनी शिलाई देऊन, म्हणजे 3 साईडला आपल्याला इथे एकूण शिलाई देऊन घ्यायचे. अशा प्रकारे तुम्हाला इथं अस्तर वापरायचं असेल एका साईडनी वापरू शकता. मी इथं दोन्ही साईडनी मेन फॅब्रिक वापरले, जेणेकरून आतून आणि बाहेरून थोडंसं छान दिसावं यासाठी अस्तरचाही वापर करू शकतो. आता दोन्ही जे कोणे आहेत ना तिकडे असं तिरकं कट करायचं, म्हणजे कोणे बाहेर बरोबर निघतात. आणि सरळ करायचं, सरळ करून हाताने थोडंसं जे कोणे आहेत ना ते व्यवस्थित काढून घ्यायचे. बघा, अशा प्रकारे थोडं व्यवस्थित काढून घ्यायचे. आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, ह्या तिन्ही साईडला दाब शिलाई द्यायची आहे. पहिल्यांदा इस्त्री करून घेतलं तरीही चालेल, दाब शिलाई दिली तरीही चालते. कपड्याची क्वालिटी कशी आहे त्यानुसार ते डिपेंड आहे. तर बघा, आता मी इथं तिन्ही साईडला दाब शिलाई देऊन घेते. तर इथे माझी बघा तिन्ही साईडला दाब शिलाई देऊन झालेली आहे. त्यानंतर आता काय करायचं, आपली जी रिबीन आपण आहे ना ती आपण इथं घेऊया. तर मी थोडंसं कॉन्ट्रास्टमध्ये कपडा रेड घेतलेला आहे, कारण रेड कलरची रिबीन छान वाटते. तुमच्याकडे मार्केटमधली जी भेटते ती असेल तर चालेल. मी इथं ब्लाऊज पीसमधलाच कपडा घेतला आहे. ह्याची जी रुंदी आहे ना 5 इंच आहे आणि लांबी 45 इंच आहे. 45 इंच लांब जी पट्टी आपली आहे ना ती तयार होणार आहे. त्यासाठी मी इथं काय केलं, सरळ बाजू आतल्या साईडनी ठेवली आणि अशा प्रकारे फोल्ड करून अर्धा ते पाऊण इंच शिलाई मार्जिन पकडून व्यवस्थित पूर्ण जी पट्टी आहे ना त्या पट्टीला आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे. बघू शकता, अशा आपल्याला इथे शिलाई देऊन घ्यायची आहे. सगळ्या शेवटी ते लॉक केलं तरी चालतंय. आता काय करायचं, ही पट्टी आपल्याला स्क्रू ड्रायव्हरच्या मदतीने उलटी करून घ्यायची आहे, म्हणजे सरळ बाजू आपली जी आहे ना ती आपली बाहेर येईल. तर बघू शकता इथं मी व्यवस्थित पट्टी बाहेर काढून घेतली. आता तिला असं मध्ये प्रेस करायचं, आपली जी शिलाईची पार्ट आहे ना तो असं मध्ये आला पाहिजे. अशा हाताने प्रेस करून घ्या किंवा इस्त्रीने प्रेस केलं तरी चालेल. मी इथं इस्त्री करून घेतले. आता काय करायचं, आपल्याला याला बॉक्स प्लेट द्यायची आहे. आपली जी खालचा जो आपला कपडा तयार झालेला आहे ना त्याच्यावरती बरोबर असं ठेवायचं, एवढं अंतर साईडला राहिलं पाहिजे. अशा प्रकारे ठेवायचं. पहिली बॉक्स प्लेट आपण ज्यावेळेस टाकणार आहे ना त्यावेळेस माझ्या साईडला, म्हणजे मी ज्या साईडला बसले त्यावेळेस पहिल्यांदा मी केलेलं आहे. बघू शकता, प्लेटचं तोंड जे आहे ना माझ्या साईडला आहे. तुम्हाला मी व्यवस्थित अजून दाखवते. आता इथं आलं की थांबायचं आणि त्यानंतर पुढच्या साईडनं अपोजिट साईडला, म्हणजे पुढच्या साईडला, म्हणजेच की दोन्हीचे जी प्लेट आहेत आपल्या त्या सरळ एकामेकाकडे तोंड आली पाहिजेत. अशा आपल्याला प्लेट द्यायच्या असतात, त्याला बॉक्स प्लेट म्हणतात. बघू शकता, पुन्हा एकदा मी माझ्याकडे एकदा, त्यानंतर समोरून पुढच्या साईडला असं एकदा. अशा आता मी इथं सगळ्या ज्या बॉक्स प्लेट आहेत ना त्या एक एक करून टाकून घेणार आहे. तर बघा, इथं मी एक एक करून सगळ्या बॉक्स प्लेट आहेत ना त्या व्यवस्थित टाकून घेतल्यात. दोन्ही साईडला मी सेमच फ्री येईल असा कपडा पकडलेला होता. आता काय करायचं, खालच्या साईडनं आपल्याला अशा प्लेट टाकून घ्यायच्या. ज्या नॉर्मल आपल्या प्लेट असतात ना त्या प्लेट आपल्याला इथं टाकायच्यात खालच्या साईडनी. हे बघा, अशा प्रकारे. आता ह्या प्लेट टाकून झाल्या की एक्स्ट्राचा कपडा असेल तर थोडासा कट करून घ्यायचा. त्यानंतर इथं बघा, मी एक चौकोनी कपडा करून घेतला आहे, म्हणजे एकच कपडा मी चौकोनी करून घेतला आहे, जेणेकरून ते डबल होईल. तुम्ही 2 सेपरेट चौकोनी कपडे कट केलेत तरी चालतील. आणि हे साधारणतः 2 बाय 2चा कपडा असेल.
बघा असं त्याला तिन्ही साईडने शिलाई दिली आणि थोडासा लंबाकृती अंड्याचा आकार कसा असतो पाकळीसारखा तसा आकार करायचा, कट करायचं आणि इथून आपल्याला आता हे जॉईंट चालू करायचं आहे. तर बघा जॉईंट करताना व्यवस्थित असं पकडायचं आणि जो आपला पार्ट आहे ना ह्या पूर्ण पार्टला आपल्याला हे असं फिरवत फिरवत जॉईंट करून घ्यायचं आहे. बघू शकता अशा प्रकारे मी इथं पूर्ण ते आहे ना ते जॉईंट करून घेते आणि सगळ्या शेवटी फिटिंगची टीप देते, म्हणजे 2-3 डबल टिपा. आता मागच्या साईडनं आपलं असं काही दिसते बघू शकता. आता काय करायचं, जिथे आपली फ्रील आहे ना हे बघा जिथे आपली फ्रील आलेली होती तिथून साधारणतः 1 ते 1.5 इंच मार्जिन सोडायचं आणि असं प्लेट आपल्याला एक शिलाई देऊन घ्यायची आहे व्यवस्थित पकडून. बघा तुम्हाला इथं दाखवते, मधून व्यवस्थित पकडायचं. 1 ते 1.25 इंच एवढं मार्जिन असेल. हे फ्रील जे आहेत ना आपली रिबिन ती आपली त्या शिलाईमध्ये आली नाही पाहिजे असं पकडायचं आहे आपल्याला. आणि हे बघा जसं व्हिडिओमध्ये दाखवते तशीच आपल्याला इथं शिलाई देऊन घ्यायची आहे. बघू शकता अशी मी इथं पूर्ण शिलाई देऊन घेते. आता काय करायचं, आता आपल्याला अशा प्रकारे ओपन करायचं आणि रिबिन एका साईडला करायची आणि हे असं फोल्ड करायचं रिबिनच्या बाजूने. जे आता आपला जो पार्ट रेडी झाला आहे ना तो आता आपल्याला रिबिनच्या बाजूनी फोल्ड करायचा आणि बरोबर रिबिनच्या खाली शिलाई आली पाहिजे, रिबिनवर नाही आली पाहिजे. अशा प्रकारे थोडंसं आपलं डिझाईन दिसेल. तुम्हाला ही डिझाईन नको असेल ना तर नाही दिली तरी चालेल, असंच तुमचं टकोचं तयार होईल. पण ही जरा डिझाईन दिली तर छान दिसेल म्हणून मी अशी डिझाईन देऊन घेतली. त्यानंतर अजून एक मी पट्टी कट केली 1 इंचाची आणि बघा तिला अशी मी दोरी तयार करून घेते, जी दोरी आपल्याला टकुच्याला बांधण्यासाठी लावायची आहे त्यासाठी. आता ही दोरी आपण अशी मधून फोल्ड करूया आणि दोन्हीकडे सेम जाईल असं कट मारून घेऊ. आणि आता दोन्ही साईडला आपल्याला हे दोन्ही ज्या पट्ट्या आहेत ना त्या आपल्याला जॉईंट करून घ्यायच्या आहेत. एक तिकडच्या साईडला जॉईंट करायची आणि एक अलीकडच्या साईडला. बघू शकता मी तो तुम्हाला सावकाश जॉईंट करूनही दाखवते. अशा प्रकारे एकदा आतमध्ये फोल्ड करायचं आणि मग इथं आपण ही जी काही पट्टी आहे ना ती 2-3 शिलाई देऊन जॉईंट करून घेऊया. आणि सगळ्या शेवटी मी इथं लटकनसुद्धा लावलेली आहेत चिमणीच्या आकाराची. आणि फायनल लुक तुम्हाला दाखवते. बॅक साईडनं आपलं असं काही दिसेल आणि फ्रंट साईडने असं काही दिसेल. आणि असं पारंपरिक असं टोपडं आपलं इथं तयार झालं आहे. हे साधारणतः 5 महिन्यापासून ते 1.5 वर्षाच्या मुलाला बसू शकेल एवढी मोठी साईज आहे. तर कसं वाटलं कटिंग आणि स्टिचिंग मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनललाही सबस्क्राईब करा. भेटूयात अशाच छोट्याशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत खुश राहा, मस्त राहा. बाय बाय.